त्यातला सगळ्यात महत्वाचा भाग कुठला? 3 विषय आहेत. 3 विषय मला मुद्दामून तुमच्या समोर मांडायचे आहेत आज. एक म्हणजे राज ठाकरे भूमिका बदलतात. मी ज्यावेळेला माझ्या काही पदाधिकाऱ्यांशी इतर सगळ्या लोकांशी ज्यावेळेला मी बोललो त्यांच्याशी, मी म्हटलं तुम्हाला तरी माहिती आहेत का म्हटलं भूमिका बदलणं म्हणजे कशाला म्हणतात? मी आज मुद्दामून तुमच्यासाठी काही गोष्टी इथे आणल्या आहेत. या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये कशा कशा प्रकारच्या भूमिका लोकांनी बदलल्या आणि आपण काय केलं. थोडा मागे जातो, नंतर मध्यात परत येतो. मी काय सांगतोय तुम्ही नीट ऐका. या देशाला ज्या वेळेला स्वातंत्र्य मिळालं, त्या स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिली निवडणूक या देशामधली ही 1952 साली झाली. आणि ह्या 52 साली ज्या वेळेला ही निवडणूक झाली, त्यावेळेला नुकताच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा म्हणून त्यांचा एक पॉलिटिकल विंग ही जन्माला आली. तिचं नाव जनसंघ. हिंदुत्व वगैरे वगैरे अनेक गोष्टी ते मांडत आले आजपर्यंत, त्याचा काही विषयच येत नाही. पण 75 साली इंदिरा गांधींनी या देशामध्ये आणीबाणी आणली आणि आणीबाणी आणल्यानंतर 77 साली ज्या वेळेला निवडणुका झाल्या, त्या 77 साली निवडणुका झाल्यानंतर देशभरामध्ये इंदिरा गांधींचा दारुण पराभव झाला. इंदिरा गांधी स्वतः हरल्या होत्या. मी जर चुकत नसेल तर मला असं वाटतं राजनारायण होते, राजनारायणांनी इंदिरा गांधींना हरवलं होतं. आणि मग जनता पक्ष नावाची, जनता पार्टी नावाची एक पार्टी उभी राहिली. त्याच्यामध्ये अनेक पक्ष होते. ज्या अनेक पक्षांपैकी एक जनसंघ देखील होता. 1980 साली त्यांच्यातल्या सगळ्या भांडणांमुळे 1980 साली परत निवडणुका झाल्या आणि इंदिरा गांधी परत विजयी झाल्या. त्यावेळेला हा जो जनसंघ होता, या जनसंघाची भारतीय जनता पार्टी झाली. ते जे जनता पार्टीतनं जे बाहेर पडले होते, ती भारतीय ती दुसरी जनता पार्टी होती. या जनसंघाने तेच नाव घेतलं आणि भारतीय जनता पार्टी म्हणून केलं. हा आता भारतीय जनता पक्षाचा जो झेंडा दिसतोय, तो झेंडा बदलला झेंडा. आणि जनता पार्टीचा जो झेंडा होता, जो आडवा होता, भगवा आणि हिरवा, तो यांनी उभा केला. आणि हिंदुत्व या विषयावरती आजपर्यंत जे जनसंघाने ज्या गोष्टी केल्या, 80 साली ज्याला भारतीय जनता पक्ष म्हणून जेव्हा झाला, भारतीय जनता पार्टी म्हणून जेव्हा झाली, त्यावेळेला अटल बिहारी वाजपेयी त्याचे अध्यक्ष झाले आणि त्यांनी संपूर्णपणे पक्षाची भूमिका बदलली आणि गांधीवादी समाजवाद यापुढे आम्ही पाळू ही भूमिका घेतली. गांधीवादी समाजवाद. मग 84 ला इंदिराजी गेल्या, इंदिराजी नंतर मग परत धक्के. आता ह्याच दरम्यान 77 ला निवडणूक झाली, 78 ला परत एक निवडणूक झाली. त्याच्यामध्ये शरद पवारांचं पुलोद आलं. शरद पवार मुख्यमंत्री झाले. ते आहे ना ते वसंतदादा पाटलांच्या पाठीत खंजीर खुपसून वगैरे ते सगळं प्रकरण. आणि ज्या वेळेला शरद पवारांनी ज्या वेळेला पुलोद स्थापन केली, त्यावेळेला हाच जनसंघ, त्याला भारतीय जनता पार्टी झालेली नव्हती, हा जनसंघ पुलोदमध्ये शरद पवारांबरोबर होता. मी काय सांगतोय तुमच्या लक्षात येईल मी आता. आणि आता हे जे सगळं चालू आहे ना, हा ह्याला भेटला, तो त्याला चोरून भेटला, तो त्याला हे भेटला, हे तर उघडपणे सुरू होतं. त्याच 78 ला म्हणजे मुळात 77-75 पासून शिवसेनेने काँग्रेसच्या आणीबाणीला पाठिंबा दिला होता.
80ची निवडणूक ही शिवसेनेने एकही जागा लढवली नव्हती, परंतु काँग्रेस आणि शिवसेना यांची युती होती. शरद पवार त्याच्यात 80 साली त्यांचं सरकार बरखास्त केलं इंदिरा गांधींनी. 6 वर्ष काही नव्हते. 84ची एक निवडणूक झाली. मग 86 साली शरद पवार परत काँग्रेसमध्ये त्यांनी प्रवेश केला संभाजीनगरला राजीव गांधींच्या समोर. मग ते काँग्रेसमध्ये आले. जनता पक्ष बाहेरच राहिला. मग मराठीच्या प्रश्नावरती मुंबई महानगरपालिका शिवसेनेच्या हातामध्ये आली. 86ची निवडणूक झाली. 86 पर्यंत अटल बिहारी वाजपेयी हे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष होते. 86ला पहिल्यांदा पार्ल्याची निवडणूक झाली आणि या देशातली पहिली निवडणूक जी हिंदुत्वावरती जिंकली गेली, ज्याच्यातनं अटल बिहारी वाजपेयींना बाजूला केलं आणि परत भारतीय जनता पार्टीने हिंदुत्वाचा नारा सुरू केला. त्यांच्या लक्षात आलं हिंदू हिंदू म्हणून मतदान करायला लागला. 87 साली संभाजीनगरची महानगरपालिका झाली. त्या महानगरपालिकेला ज्याला शिवसेनेला यश मिळालं त्याच्यानंतर परत भारतीय जनता पक्ष शिवसेनेबरोबर यायला सुरुवात झाली. 88-89 चर्चा. 1984ला शिवसेना भारतीय जनता पक्ष युती झाली होती आणि शिवसेनेचे 2 खासदारकीचे उमेदवार हे कमळावरती उभे होते, मनोहर जोशी आणि वामनराव महाडिक. मग 90ला परत युती झाली. ला परत शरद पवार मुख्यमंत्री झाले. मग 95ला परत भारतीय जनता पक्ष शिवसेना युती झाली. युतीतलं सरकार आलं. 99ला परत तीच काँग्रेस सोडून शरद पवार बाहेर पडले आणि 99चे रिझल्ट लागल्यावरती 2 महिन्यात एक दीड महिन्यामध्ये शरद पवार त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस परत युती झाली. ज्या काँग्रेसला शिव्या घालून ते बाहेर पडले होते त्यांच्याच बरोबर दीड महिन्यात युती झाली. हे मी तुम्हाला का सांगतोय? या सगळ्यांनी आपापसात प्रत्येकाच्या स्वार्थासाठी सगळ्यांनी आपापल्या भूमिका बदलल्या. इथे मी कोणत्या स्वार्थासाठी भूमिका बदलली हो? आता जर समजा तुम्ही जर मंत्रिमंडळातली लोक बघितली आत्ता, तर त्यातले बहुतेक जण हे शिवसेनेतनं आलेले, काँग्रेसमधनं आलेले असेच आहेत. यांचंच सगळं सरकार बनलेलं आहे. यांना हे पत्रकार विचारायला जाणार नाहीत का भूमिका बदललीत, पण तुमच्या कानात बरोबर ते घालत बसणार भूमिका बदलली, भूमिका बदलली. आणि हल्लीचे जे पत्रकार आहेत त्यांचा तर किती गाढा अभ्यास असतो, तर म्हणजे धन्यच आहेत ते. आजचा दिवस ढकलायचा, काही का बातमी टाकेना. आणि आता तर काय सगळे प्रत्येक पक्षाच्या एक कल्लीच सगळ्या गोष्टी सुरू आहेत. आता काल त्या कुंभमध्ये किती लोक गेली अजून आकडा येत नाहीये. ज्या प्रकारे इतर पक्षांचं कोणाचं असतं आणि काय झालं असतं, तर काय तमाशा केला असता चॅनलवाल्यांनी. आता काय नाही, सगळं चालू आहे, दाखवत आहेत बातम्या फक्त. आणि मग काय गोष्टी पेरायच्या की राज ठाकरेंनी पहिल्यांदा नरेंद्र मोदींना पाठिंबा दिला, मग त्यांच्या ते विरोधात बोलायला लागले आणि मग परत त्यांनी सपोर्ट केला. का केला? कारण त्यांच्या मागे ईडी लावली, माझ्या मागे ईडी लावली. मला ती पण कहाणी आज तुम्हाला तुमच्या समोर आणि ह्या चॅनलच्या द्वारे महाराष्ट्रासमोर मला समोर सांगायचीच आहे. मी जे आता तुम्हाला जे सांगणार आहे, इथे समोर महाराजांचा पुतळा आहे.